अंगणवाडी सेविका अंतर्गत मुख्य सेविका पदासाठी सध्या भरती सुरू झाल्या आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 7/2/2026 पासून सुरुवात झाली आहेत. अर्ज कुठे करायचं, कोणत्या वेबसाईटवरती करायचं? कारण ही भरती विभागीय स्तरावरती केली जाते. कारण प्रत्येक विभागाचं त्या ठिकाणी वेगवेगळं क्वेश्चन पेपर असेल आणि त्यानुसार ही भरती केली जाते. आता मुख्य पात्रता निष्कर्ष आणि हा जे तुम्हाला हवा असेल तर कुठून डाउनलोड करायचं, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी दिला आहे आणि हा तुम्ही डाउनलोड करून सविस्तर आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही रीड करू शकता. तर महत्त्वाचा मुद्दा काय आहे? मुख्य पात्रता निष्कर्ष. आता निष्कर्ष काय देण्यात आले हे महत्त्वाचं ठरेल. कारण प्रत्येक सेविकाताईंनी त्या ठिकाणी आपली सेवा देत असताना काही सेविकाताईंचं मध्येच खंड पडलेला असेल किंवा काही ताईंनी रेग्युलर केलं असेल, तरी या ठिकाणी जे नियम पात्रता निष्कर्ष देण्यात आले ते पाहणं महत्त्वाचं असेल. ज्या वर्षी विभागीय परीक्षेत आयोजन करणे प्रस्तावित आहे, त्या वर्षी 1 जानेवारी रोजी सलग 10 वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण केलेल्या सेविका दिनांक 1/1/2025 पर्यंत तर हे नियम लागू असेल. विनाखंड 10 वर्ष तरच तुम्ही या पदासाठी पात्र ठरणार आहेत. दुसरं आहे दिनांक 1/1/2025 रोजी वय 50 वर्षपेक्षा जास्त नसेल. बघा 1/1/2025 रोजी वय 50 वर्षपेक्षा जास्त नसेल म्हणजे 1/1/1975 नंतर जन्मलेल्या हे सेविका या ठिकाणी पात्र ठरणार आहेत. तिसरा आहे संवैधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणाऱ्या सेविका. आता पदवी जी आहे आपल्याकडे पदवी असेल ती पदवी आता त्या सेविकांनी संवैधानिक विद्यापीठाची पदवी या ठिकाणी पात्र ठरणार आहेत. चौथा आहे मुख्य सेविका प्रवेशिका या पदावर रुजू झालेल्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत संगणक अर्हता प्रमाणपत्र मराठी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यकता राहील. तसे हिंदी भाषा परीक्षा 3 वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यकता असेल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जर आपली या ठिकाणी निवड झाली मुख्य सेविका प्रवेशिका म्हणून, तर आपल्याला कॉम्प्युटर एम-एस-सी-आय-टी कोर्स करण्यासाठी आपल्याला 2 वर्षाची मुदत दिली जाणार आहे. मराठी भाषा उत्तीर्ण होण्यासाठी सुद्धा आणि हिंदी भाषा परीक्षा 3 वर्षासाठी या ठिकाणी मुदत देण्यात आली आहे. तर ही पात्रता आहे. कारण आपल्याला ही पात्रता जर आपण पात्र असेल तर 100% या पदासाठी आपण अर्ज करू शकतो. आता हे तुम्हाला सर्व रीड करायचं असेल, या ठिकाणी संदर्भ सुद्धा दिले आहे. जे कोर्टाचा निर्णय आला होता. नागपूर खंडपीठाचे त्या ठिकाणी याचिका दाखल केली होती, रिट पिटिशन दाखल केली होती. त्यांचे निर्णय सुद्धा या ठिकाणी सर्व काही या जे मार्फत सर्व उल्लेख करण्यात आला आहे. तर आपल्याला उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. तसेच पात्रता धारण करण्यापर्यंत वार्षिक वेतनवाढ व पदोन्नती अन्योदय राहणार नाही. बघा इथे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी काय म्हटलंय, कारण आपल्याला हिंदी भाषा उत्तीर्ण 3 वर्ष त्या ठिकाणी मुदत देण्यात आली आहे. आवश्यकता राहील सदर पात्रता धारण करण्यापर्यंत वार्षिक वेतनवाढ व पदोन्नती अन्योदय राहणार नाही असं म्हटलं आहे स्पष्ट. या आयुक्त कार्यालयामार्फत संदर्भीय पत्र क्रमांक 7/9 दिनांक 25/4/2025 रोजी दिलेल्या पद भरती बाबतच्या सर्वसाधारण सूचना तसे या आदेशान्वये सुधारित पात्रता निष्कर्ष संबंधित सेविकाच्या लक्षात आणून देऊन त्यांची स्वाक्षरी घेण्यात यावी व स्वाक्षरी दस्तावेज जपून ठेवण्यात यावे असं या ठिकाणी म्हटलं आहे. ऑनलाईन अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित TCS आणि ION संस्थेत दिनांक 13/7/2026 रोजीच्या पत्रान्वये सूचना देण्यात आलेल्या असून दिनांक 7/8/2026 ते 21/8/2026 या तारखेपर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करण्यास या ठिकाणी मुदत देण्यात आली आहे. तर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कुठे अप्लाय करायचं आहे, तर या ठिकाणी बघा काय म्हटलंय TCS आणि IONS संस्थेत असं म्हटलं आहे. तर विभागीय स्तरावरती ही परीक्षा असते. विभागीय स्तरावरती ही क्वेश्चन पेपर काढली जाते. तर या पद्धतीने हे सर्व या ठिकाणी या मध्ये सर्व माहिती दिली आहे. व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन चांगली वाटली तर बघा आपण जे 5 ऑगस्ट 2026 ला पाहिलं होतं एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून हे आपल्याला करण्यात आला आहे. आता या ठिकाणी एकूण संदर्भ किती देण्यात आले? संदर्भ हे महत्त्वाचं असतं. बघा सेविकाताईंनो, संदर्भ हे महत्त्वाचं असतो. कारण आपण प्रत्येक वेळेस निघतो. चा नियम त्या ठिकाणी नियम अटी शर्ती बदलत असतात. त्याच्यासाठी हे संदर्भ दिलेले असतात.
तर या संदर्भामध्ये या जी-आरमध्ये ही सूचना देण्यात आली असं ते प्रत्येक जी-आरमध्ये दिलेलं असतं. त्याच्यासाठी हे संदर्भ 9 संदर्भ म्हणजे 9 जी-आरनुसार ही सूचना काढण्यात आल्या आहेत. आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कुठे अप्लाय करायचं आणि लाईव्ह तुम्हाला मी ॲप्लिकेशन अप्लाय करून दाखवणार आहेत. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जसं मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुमच्याकडे नोटिफिकेशन येणार. धन्यवाद.